बीडमध्ये सत्ताधारी भाजपाकडूनच आता या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातो आहे। कशा स्वरूपात हा जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे? आज या ठिकाणी मराठा समाजासाठी जे देवेंद्रजी आणि त्यांच्या सरकारने दिलेला शब्द आज या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। खरोखर आम्हाला भारतीय जनता पार्टीला आणि सर्व मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे। या ठिकाणी पेढे वाटलेले आहेत, फटाक्यांची आतिषबाजी केलेली आहे। जे देवेंद्रजींनी सांगितलं होतं की आरक्षण मी देणार आहे आणि ते निश्चितपणे हैदराबादचं गॅजेट लागू करून या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे। आज आमच्यासाठी खूप खूप आनंदाचा क्षण आहे। नक्कीच आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती मराठा आंदोलक आणि भाजपा जे आहे ते आमने सामने आली होती, मात्र तरी देखील तुम्ही आज जल्लोष साजरा केला। ज्यावेळेस मुंबईमध्ये आंदोलन सुरू झालं त्यावेळेस मराठा समाज आणि भारतीय जनता पार्टीमध्ये थोडंसं मतभेद दाखवले होते, परंतु एवढी खात्री निश्चित होती की हे आरक्षण हे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीसच देऊ शकतात आणि त्यांनी मराठवाड्यातल्या लोकांसाठी विशेषतः हैदराबादचं गॅजेट लागू करून या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलंय आणि निश्चित या माध्यमातून मराठा समाजाला या ठिकाणी कुणबी म्हणून समजलं जाईल आणि त्या ठिकाणी त्यांना त्याचा लाभ मिळेल। निश्चित एवढं या ठिकाणी आनंद सांगतो। हैदराबादचं गॅजेट जे आहे GR तो काढण्यात आलेला आहे। हो, फार मोठी आनंदाची गोष्ट आहे। महाराष्ट्राची शोकांतिका की एवढा मोठा मराठा समाज महाराष्ट्रात असताना मराठ्याचे एवढे मुख्यमंत्री झाले, राणेसाहेब झाले, विलासराव देशमुख झाले, अशोक चव्हाण झाले, शरद पवार साहेब झाले, परंतु मराठ्याला काही देता आलं नाही। मराठ्याचे नेते असताना, मराठ्याचा महाराष्ट्र असताना मराठा समाजाला काही देता आलं नाही, परंतु देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री 2014 झाल्याच्या नंतर पहिल्या सभागृहात कायदा केला आणि मराठा समाजाला आरक्षण पहिल्यांदी जर कुणी दिलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले। ह्याचा अर्थ असा आहे की इतके महाराष्ट्रात नेते असताना देखील एका देवेंद्र फडणवीसांना जन्म घ्यायची वेळ आली। जास्त रोष पाहायला मिळाला होता आंदोलकांमध्ये आणि भाजप सरकार। साहजिकच असते, जे आंदोलनात सहभागी होत असतात त्यांचा रोष वाढणं स्वाभाविक असतं, कारण की मुंबई ह्या आरक्षणासाठी नवीन होती त्या सगळ्या आंदोलकांना आणि मुंबई ही कमी जागेमध्ये असल्यामुळं तिथं रोष असणं स्वाभाविक, सरकार कुणाचं असू रोष असणं स्वाभाविक आहे। भाजपा इथे जल्लोष साजरा करतोय, एक वेगळं चित्र पाहायला मिळतं। गेल्या 14 वर्षापूर्वी आदरणीय आजच्या जल्लोषाबद्दल काय? मुंडे साहेबांनी जो शब्द दिला होता, माझं सरकार आल्यानंतर पहिली सही मी करेल, तर ते देवाभाऊनी मुंडे साहेबांचं स्वप्न साकार केलं। देवाभाऊला देखील आम्ही या ठिकाणी मराठा समाजातर्फे धन्यवाद व्यक्त करतो। फक्त देवाभाऊने जे शब्द दिला होता तो देवाभाऊनी शब्द पाळला मराठा समाजासाठी। आता जरांगे पाटलांनी या ठिकाणी उपोषण केलं, त्यामुळेच ही असं काही सरकार। जरांगे पाटलाचं योगदान आहे, देवेंद्र भाऊचं योगदान आहे, मुंडे साहेबाचं कर्तृत्व आणि त्यावेळेस पहिल्यापासून मुंडे साहेबाचं कर्तृत्व होतं। ते म्हणले माझं सरकार आल्यानंतर मी नक्कीच मराठा समाजाला पहिली स्वाक्षरी मीच करेल आणि त्याच्यात म्हणते जरांगे भाऊचं पण आहेच ना त्यामध्ये 100%। काही महिला आहेत ताई, काय सांगाल आजचा जल्लोष तुम्ही साजरा केलाय? देवाभाऊचं खरोखरच खूप खूप त्यांचं अभिनंदन आहे की आज मराठा समाज आनंदाने, जो वंचित होता, जो आर्थिकदृष्ट्या खूप खूप मागासलेला होता, त्यांना आज एक सोन्याचा दिवस उगवलेला आहे। ते फक्त देवाभाऊमुळे, फक्त देवाभाऊ आणि भाजपच्या सरकारमुळे। बीडमध्ये एक वेगळे चित्र आहे, भाजपचे पदाधिकारी जल्लोष करतायत। भारतीय जनता पार्टीचा आंदोलनाला कधीच विरोध नव्हता आणि देवाभाऊंनी पहिला शब्द दिला होता आणि आज मी म्हणते सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस भाऊ जे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ होते, आज मराठा समाजाचे पण ते लाडके भाऊ झालेले आहेत आणि त्यांनी जो शब्द दिला आहे तो पूर्णपणे पाळलेला आहे। जरांगे पाटलांना 5 दिवस उपोषण करावं लागलं, त्यानंतर जरांगे पाटलांचं योगदान आहेच, पण त्यामध्ये सरकारला वेळ अभ्यास करण्यासाठी घ्यावा लागला आणि आदरणीय आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला। आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो। नक्कीच या ठिकाणी बीड जिल्ह्यातील भाजपामध्ये एक वेगळे चित्र जे आहे ते पाहायला मिळते। महिला देखील हा जो आपला आपण सर्वजण आनंद घेतोय त्या आनंदाचे एकच आहेत देवाभाऊ। नक्कीच या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी जल्लोष जो आहे तो साजरा होतोय। कॅमेरामॅन प्रमोद जोशी, विकास माने, एबीपी माझा बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।